शरद पवार साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण याच्या मागे असलेलं राजकारण आता हे उघडं पडलं आहे. पण मराठा समाज हे बघण्यासाठी तयार आहे का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. मित्रांनो, टॉपिककडे म्हणजे मुद्द्याकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. एक मूव्हीतली ती सीन तुम्हाला सांगतोय मी, चित्रपटातला. मित्रांनो, एक युवक आणि युवतीचं प्रेम असतं. त्या दोघांचं खूप वर्षाचं रिलेशनशिप असतं आणि ते युवक आणि युवतीचं लग्न ठरतं आणि एक दिवस त्यांचं लग्न होणार असतं. म्हणजेच मंडपामध्ये नवरी पोहोचते आणि लगेच मंगळसूत्र वगैरे घालणार. तेवढ्यात एक मुलगी तिथे येते. ती मुलगी तिथे येते त्याचं कारण असं असतं की लव्ह ट्रायंगल हा विषय तुम्ही ऐकला असेल. ज्या मुलीशी त्या मुलाचं लग्न होत असतं तिच्यावरती एक खलनायक पण प्रेम करत असतो. तो दुसऱ्या गावातल्या एका मुलीला यांच्या लग्नामध्ये पाठवतो आणि म्हणायला सांगतो की ह्या मुलासोबत माझं रिलेशन हे 5 वर्ष आधीच आहे आणि मी गर्भवतीसुद्धा या मुलाकडून आहे. तर हे लग्न जर तुटलं नाही तर मी माझा जीव देईल. मित्रांनो, असं ऐकून ज्या मुलीशी त्या मुलाचं लग्न होत असतं ती युवती लग्न करण्यास नकार देते. पण ते चाभरे लोक असतात ना, का एकदम हुशार गावामध्ये असतात. त्यातला एक माणूस येतो मंडपातला आणि म्हणतो की बाबा ह्या मुलीला ते मी 3 दिवस आधी बघितलं, तेव्हा तर हिचं पोट एकदम नॉर्मल होतं आणि आज एकदम कसं काय मोठं दिसतंय. तर तो हे जाचण्यासाठी एक काडी हातात घेतो आणि जशी काडी तिच्याकडे वळवतो तशी ती एकदम स्टॉप होते आणि पोटाला बांधलेलं मडकं बाहेर काढून म्हणते की मी हे सगळं पैशासाठी केलं. तर मित्रांनो, तो विवाह लग्न सोहळा व्यवस्थित पार पडतो. ती युवती ज्या मुलावरती प्रेम करत असते, ज्यांचं लग्न होत असते, ती पण त्याला सॉरी म्हणते आणि विवाह परिपूर्ण होतो. ती युवती तर सच्चाई म्हणजे सत्य समोर आल्यानंतर मानली आणि लग्नाला तयार झाली. आता हे सत्य म्हणजेच मराठा आरक्षणामागे असलेलं राजकारण उघडं पडल्यानंतर मराठा समाज हा सुद्धा जागा होईल का? आणि शरद पवार जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नेहमी विरोधात राहिले, त्या शरद पवार साहेबांविरुद्ध वोटिंग म्हणजे इलेक्शनमधून त्यांच्यावरचा असलेला रोष हा मराठा समाज दाखवेल का? हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघून घेण्याचे प्रयत्न करू. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी मराठा आरक्षण याच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला जाणं थोडं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मराठा आरक्षणाची हिस्ट्री जर आपण बघितली तर मराठा आरक्षण हे काही आज आलेलं नाही किंवा आजपासून चाललेलं नाही. मराठा आरक्षणाची मागणी ही खूप दशकांपासून आहे. कित्येक जणांनी मराठा आरक्षणासाठी आपले प्राणसुद्धा गमावलेत. कित्येक लोकांचे राजकारण पवार साहेबांनी मराठा आरक्षणाचे समर्थक असल्यामुळे संपवलेत, हे आपल्याला माहिती आहे. शालिनीताई पाटील यांचं नाव मी खूप वेळेस तुमच्यासमोर घेतलं आहे. मी तुम्हाला थोडा इतिहास मराठा समाजाचा सांगू इच्छितो. मराठा आरक्षणाचा मागासलेला प्रवास मराठा आरक्षणाचा मागासलेला प्रवास तो असा मित्रांनो, प्रारंभ कुठून झाला तर मराठा समाजाने 1980 ते 90च्या दशकामध्ये आरक्षणाची मागणीला सुरुवात केली. आरक्षणाच्या मागणीला 1980 ते 90च्या दशकामध्ये मागणी केली. त्यावेळी समाजात वाढत्या बेरोजगारी, शैक्षणिक मागासलेपणा आणि इतर सामाजिक आर्थिक समस्यामुळे ही मागणी समोर आली आणि मराठा आरक्षणाची डिमांड मोठ्या प्रमाणावरती समोर आली. राजकीय मुद्दा तेव्हा बनला. मग सगळ्यात मोठे मोर्चे हे केव्हा निघले? त्यानंतर भरपूर दशकं म्हणजे जवळपास 2004 पासून 2014 पर्यंत तर शरदचंद्र पवार साहेब हे सत्तेमध्ये होते आणि आपण बघितलं आहे की शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये असताना थोडीशी डिमांड आरक्षणाची ही कमी होत असते. तर मराठा क्रांती मोर्चा 2016 हे क्रांती मोर्चे पूर्ण भारतामध्ये फेमस झाले. मूक मोर्चा हे तुम्हाला माहिती असेल की लाखोंचे मोर्चे निघायचे आणि न बोलता किंवा शांततेत मोर्चे निघायचे, त्याला मूक मोर्चा असं नाव पडलं होतं. तर मित्रांनो, 2016 साली मराठी क्रांती मोर्चाने आरक्षणासाठी व्यापक आंदोलन सुरू झाले. शांतीपूर्ण मोर्चे काढून मराठा समाजाने आपली मागणी सरकारकडे पोहोचवली. हे 2016 मध्ये झालं. मग महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर ॲक्शन घेत 2018 मध्ये आर्थिकदृष्ट्या जे मराठा समाज दुर्बल आहेत त्यांना EWS अंतर्गत 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. होय मित्रांनो, 2016 मध्ये ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिवस रात्र मनोज जरांगे पाटील आणि जातीद्वेष, त्यांच्या जातीचं ब्राह्मण म्हणून ब्राह्मणी कावा अशा शब्द वापरून 3 मिनिटात आम्ही संपू, हे ब्राह्मण आहेत तरी किती, अशा शब्दांचे जे प्रयोग त्यांचे कार्यकर्ते करतात हे आपण सगळं बघितलं आहे. त्याच जातीवादी माणसाने, ज्याला मनोज जरांगे पाटील दिवस रात्र पोसत असतात, त्याच देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणत्याही गोष्टीला मग ते लिटिगेशन्स होतात, मग त्या गोष्टी कोर्टामध्ये जातात. तर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि 2019 साली उच्च न्यायालयाने 16% आरक्षण कमी करून 12% शैक्षणिक आरक्षण याला मान्यता दिली. मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळामध्ये आरक्षण हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं. पण त्यानंतर 2019 मध्ये
19 मध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि ते सत्ता परिवर्तन कसं झालं, देवेंद्र फडणवीस किंवा बीजेपी यांच्यासोबत लढलेले उद्धव ठाकरे कसा फाटीत खंजीर खुपसून हे शरद पवार आणि सोनिया गांधीच्या चरणीशी विलीन झाले हे आपण सगळ्यांनी बघितलं. सर्वोच्च न्यायालयाचा 2021चा निकाल हा लँडमार्क जजमेंट ठरला. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे 2016 मध्ये आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण हायकोर्टामध्ये जरी पास झालं असेल तरी हे संविधानाअंतर्गत नाही, त्यामुळे आम्ही हे आरक्षण मान्य करत नाही. आणि 50% जी कॅप सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे ती त्यांनी पुन्हा अधोरेखित केली की 50%पेक्षा जास्त रिझर्वेशन आम्ही देऊ शकत नाही. आता आधुनिक स्थितीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची काय आहे, तर परत एकदा मनोज जरांगे पाटील 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा मनोज जरांगे पाटील हे घरात बसून आनंदी असतील किंवा अजून काही काम करत असतील किंवा अजून कोणत्या मोर्चावरती असतील किंवा त्यांच्या ज्या संघटना ज्याच्यासाठी ते काम करतात त्याच्यासाठी काम करत असतील. पण जसं 2019च्या नंतर 2.5 वर्ष सरकार चाललं आणि जवळपास 2022 मध्ये जेव्हा सरकार चेंज झालं, परत एकदा बीजेपी ही सत्तेमध्ये आली, तेव्हा हे परत मराठा आरक्षणाचं भूत समोर आलं आणि मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली. त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये झालेला दगडफेक असू, त्या पोलिसांवर झालेली दगडफेक असू, मग तिथे झालेला लाठीचार्ज असू, आता कोण खरं आणि कोण खोटे याच्यामध्ये मी जात नाही. काही लोक म्हणतात की दगडफेक आधी झाली मग पोलिसांना त्याची रिॲक्शन म्हणून लाठीचार्ज करावा लागला, काही जणांचं म्हणणं वेगळं आहे. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा असा पेटत राहिला. तर मित्रांनो, ही झाली मराठा समाजाच्या आरक्षणाची पार्श्वभूमी, हा झाला इतिहास की मराठा समाजाचं आरक्षणाची मागणी ही नवीन असून मराठा समाजाने त्याच्यासाठी दशकांपासून लढा दिलेला आहे. पण जो सगळ्यात मोठा नेता आपण मराठा समाजाचा समजतो शरदचंद्र पवार, त्यांचं काय ओपिनियन मराठा समाजाबद्दल आतापर्यंत राहिलं किंवा मराठा आरक्षणासाठी शरदचंद्र पवार साहेबांनी यांनी काय केलं तर ते बघू. तर शरदचंद्र पवार साहेबांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा. होय मित्रांनो, सगळ्यात आधी शरदचंद्र पवार साहेबांना कधी पण विचारा, त्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलेली कॅप याचा उल्लेख ते नेहमी करत असतात की मराठा आरक्षण तर देऊ, मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण ही अडचण असल्यामुळे मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. त्यानंतर पवार साहेब नेहमी उदाहरणं अधोरेखित करत असतात, ते म्हणजे कायदेशीर आणि घटनात्मक आव्हाने, की मराठा आरक्षण देण्यामध्ये कायदेशीर आणि घटनात्मक आव्हान काय आहे, 15%ची कॅप कशी आहे, सुप्रीम कोर्टाचे काय काय निर्देश आहेत त्याच्यावरती, कशा प्रकारे आरक्षण देता येतं नाही देता येत, अशा प्रकारे सुप्रीम कोर्टची गोष्ट समोर ठेवून शरदचंद्र पवार साहेब केंद्रावरती पुन्हा चेंडू ढकलतात की केंद्रामध्ये कायदा पारित करावा, त्यामुळे सुप्रीम कोर्टाची आरक्षणाची कॅप ही वाढवण्यात यावी, अशा प्रकारचे शब्द हे शरदचंद्र पवार साहेब नेहमी वापरत असतात. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका. शरदचंद्र पवार साहेब हे आता सत्तेमध्ये येणार आहेत 2024 मध्ये. आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारचं ध्रुवीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी घडवून आणलं आणि महाराष्ट्रात 83 वर्षाचा व्यक्ती काय करत असतो मित्रांनो, 83 वर्षाचा व्यक्ती देवाची पूजा करत असतो, सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभो याची पूजा करत असतो. पण आज या वयात सुद्धा 83 वर्षाच्या वयात सुद्धा शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचा मणिपूर घडवण्यासाठी निघालेत. महाराष्ट्राचा मणिपूर होईल याची गोष्ट ते करतात. या वयामध्ये माणसांनी महाराष्ट्र कसा समृद्ध होईल एवढा आपण जे 50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे त्याचा वापर करून महाराष्ट्र कसा अजून डेव्हलप होईल किंवा महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न कसे सॉल्व्ह होतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, हा आरक्षणाचा प्रश्न, अजून कोणते प्रश्न असतील ते कसे सॉल्व्ह होईल याच्यासाठी प्रयत्न करायला हवा. तर शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशी भाषा करतात आणि युवकांना परत माथे भडकवण्याचं काम करतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर राजकीय संतुलन राखणे. राजकीय संतुलन म्हणजे काय, तर ओबीसी मधून माझा आरक्षणाला विरोध. शरदचंद्र पवार साहेबांचं एबीपी माझावरची तुम्ही कॉन्फरन्स बघा, त्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब सरळ सरळ सांगतात की मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे मला काही पटत नाही. त्यामुळे संतुलन राखणं म्हणजे ओबीसी मतदार पण दूर जाणार नाही आणि मराठा मतदार तर आहेच, तो आपल्याला वोट करणार आहे. कारण की जरांगे नावाचे जे व्यक्ती आपण सोडले आहेत त्यांनी पूर्ण मराठा समाजाला इमोशनली कनेक्ट केलेला आहे आणि आज पूर्ण मराठा समाज आपल्या मागे उभा आहे, हे शरदचंद्र पवार साहेबांनी पक्क जाणून घेतलं आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मराठा समाजाने एक मत होऊन 100% मत किंवा 90% मत हे महाविकास आघाडीकडे केलं, ते जरांगे पाटील साहेब यांच्या आव्हानामुळे केलं. नक्कीच जरांगे पाटील सारखा एक सर्वसामान्य माणूस एका गावातून बाहेर पडतो आणि आज पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एक करतो, पण तो मराठा समाज एक करून महाविकास आघाडीच्या मागे जरांगे पाटील साहेबांनी उभा केला, त्याच महाविकास आघाडीच्या मागे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत काही नाही केलं. त्याच शरद पवारांसाठी ज्यांनी 4 वेळेस मुख्यमंत्री असताना, 2 वेळेस कृषी मंत्री असताना आणि 1 वेळेस डिफेन्स मिनिस्टर असताना, 2004 ते 2014 या काळात केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना मराठा आरक्षणासाठी काहीही केलं नाही आणि त्यावेळेस मोर्चे सुद्धा निघले नाही. त्यावेळेस मनोज जरांगे पाटील कुठे होते, जेव्हा शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये होते, केंद्रात होते, राज्यात होते, त्यावेळेस त्यांनी केंद्रामध्ये कायदा का पारित करून घेतला नाही किंवा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आरक्षण का दिलं नाही, हा प्रश्न आज शरदचंद्र पवार साहेबांना किंवा मनोज जरांगे पाटील शरदचंद्र साहेब किंवा त्यांच्या पार्टीला विचारायला तयार नाहीत. कारण सगळ्यांना माहित आहे त्यांचं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस टार्गेट कामुळं, कारण की त्यांच्या जातीवरून त्यांना टार्गेट करणं आराम म्हणजे सोयीस्कर त्यांना जातं.
तर मित्रांनो, सांगण्यास तात्पर्य हेच की शरदचंद्र पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं, कुठपर्यंत केलं आपण सांगितलं. कशा प्रकारे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या व्यक्तींवरती शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना पक्षातून तर बाहेर काढलंच, पार्टीतून बाहेर काढलं, त्यांची तिकीटे गेली आणि मंत्रिपदे गेलं शालिनी पाटील. तर मित्रांनो, आजचा मुद्दा असा, परत मुद्द्याकडे वळतो की मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचं पितळ तर उघडं पडलं, पण मराठा समाज जागेल का? मित्रांनो, ते म्हणतात ना की झोपलेल्या व्यक्तीला तर जागवता येतं, पण जो व्यक्ती झोपण्याचं नाटक करतो किंवा ढोंग घेतोय त्याला कसं जागावं? मराठा समाजाला एक करणं, मराठा समाजाला युनाईट करणं सारखं मोठं काम जरांगे पाटील साहेबांनी केलं. पण आज जरांगे पाटील साहेब ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करतायत, ते राजकारण मराठा समाज सुद्धा बघतोय. मराठा समाज हळूहळू जागा होतोय की शरदचंद्र पवार साहेब कशा प्रकारे या आरक्षणाच्या मोर्चा मागे आहेत. आज तुम्ही कुठेही जा, रोहित पवार तुम्हाला माहिती असेल, कर्जत जामखेड, शरदचंद्र पवार साहेबांचे पुतणे रोहित पवार हे जेव्हा कोणत्याही गावात जातात तेव्हा त्यांचं वेलकम केलं जातं. आणि कोणताही महायुतीचा नेता जर गावात गेला तर त्यांच्यासाठी गावबंदी, अशा प्रकारचा दुजाभाव मनोज जरांगे पाटील यांनी तुम्ही रस्त्याने केला. याचं कारण काय? राज ठाकरे हे जिथे जिथे जातात तर त्यांच्या गाडी मागे तुम्ही लोक सोडता, त्यांना काळे झेंडे दाखवतात, त्यांना प्रश्न विचारतात. हाच प्रश्न तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांना का विचारत नाही? आणि एकदा तुम्ही गाडी रोखून शरदचंद्र पवार साहेबांना प्रश्न विचारला तर शरदचंद्र पवार साहेबांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं की हो, पाठिंबा आहे. अरे कशाला पाठिंबा आहे? मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी पाठिंबा आहे? हे शरदचंद्र पवार साहेबांनी सर्वात पहिले स्पष्ट करावं. पण याच्यासाठी मराठी मीडिया असेल किंवा मनोज जरांगे पाटील असेल हे शरदचंद्र पवार साहेबांना विचारणार नाहीत. कारण की शरदचंद्र पवार साहेबांची सुपारी उचलून विधानसभेमध्ये सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री करणं हे जे शरदचंद्र पवार साहेबांचं स्वप्न आहे, ते मनोज जरांगे पाटीलला पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिलेलं आव्हान म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी विडा उचललेला आहे की हो, सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्र पहिला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी मदत करेल. त्याच्यासाठी पूर्ण मराठा समाज असेल आणि मराठा समाज जर एकवटला मित्रांनो, महाराष्ट्रात 35% मराठा समाज जर एकवटला, त्याच्यासोबत 12% मुस्लिम, SC ST काही मतं आणि इतर समाजाचे सुद्धा मतं, कारण की ओबीसी समाज हा कधी एक होऊ शकत नाही. मी परत एकदा सांगतो, कारण की ओबीसी समाजामध्ये एवढ्या जाती आहेत, त्या जातीचे एकमेकाबद्दल असलेले द्वेष, एकमेकाबद्दल असलेलं वैर, गावागावात जर गेले तुम्ही तर धनगर विरुद्ध माळी असेल, धनगर विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध वंजारी असेल, गोपाळ कास्ट असेल, धनगर विरुद्ध अजून तेली, अजून भरपूर बंजारा, एवढा कास्ट असेल, त्यांचं एकमेकांसोबत जमत नाही. त्यामुळे ओबीसी हा सगळं विसरून एका सोबत येईल हे पॉसिबल नाही मित्रांनो. मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाज जसं पुसद सारख्या तालुक्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून बीजेपी सोबत येईल फक्त या मुद्द्यावरून की ओबीसी नायक व्हायचा आहे. हे शक्य नाही, कारण की त्यांचे इश्यू जे आहेत ते इश्यू तिथेच आहेत, गावगाड्यामध्ये हे इश्यूज लक्षात घेतले जातात. त्यामुळं मराठा समाज एकीकडे, मुस्लिम समाज 100% एकीकडे, SC ST समाज मोठ्या प्रमाणावरती जरी प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मागे उभा असेल तरी त्यांचं पारंपरिक मतदान काँग्रेसला करत असतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला करत असतो. त्यामुळे त्यांचं वोट पकडा 80% पकडू आपण, 70% पकडू, 30% प्रकाश आंबेडकर साहेब नेतील. त्यानंतर ओबीसींचे 30-40% मतं, एवढं मतदान जर महाविकास आघाडी मागे असेल तर महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे मित्रांनो, आणि महायुतीचा पराभव हा अटळ आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये. पण प्रश्न हाच की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर खरंच मराठा आरक्षण मिळणार आहे का? मित्रांनो, याचं उत्तर नाही, नाही, नाही. मराठा आरक्षण शरदचंद्र पवार साहेब ओबीसीतून कधीच देणार नाही. आणि जसं 2024 मध्ये सत्ता पाल्यानंतर होईल, मनोज जरांगे पाटील हे घरात जाऊन बसतील आणि म्हणतील की जेवढ्या लोकांना ओबीसीचे दाखले मिळाले तेवढ्यावरती मी सॅटिस्फाईड आहे, बाकीचे जे वेगळं आरक्षण दिलेलं आहे 10% सध्या एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याच्यातून फायदा घ्या, काही EWS मधून फायदा घ्या, मी घेतली, माझा लढाई जिंकली. त्यांचं स्वप्न एकच आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कसंही करून शरदचंद्र पवार साहेब यांना ह्या मराठा आरक्षणाचा फायदा मिळावा. मराठा समाज जो मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे, तो मनोज जरांगे पाटीलनी शरद पवारांमागे उभा करावा, ही शरद पवारांची अपेक्षा. मनोज जरांगे पाटील लोकसभेला बोलले होते की मी लोकसभेच्या सगळ्या जागा लढवेल, एक पण जागा लढले नाही. मंगेश साबळे सारखे व्यक्ती जे मराठा आरक्षणाला खांद्याला लावून त्यांनी लढा दिला, त्यांना सुद्धा पाडण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलं. एक पण कॅन्डिडेट दिला नाही. 2001 आत्ता काही दिवसाआधी त्यांनी स्टेटमेंट दिलं की 29 ऑगस्टला मी मोठा निर्णय घेईल की काय करायचा आहे. तर 29 ऑगस्टला निर्णय काय घेतील हे सगळ्यांना माहिती आहे की 29 ऑगस्टला पाडायचं की जिंकायचं याच्याऐवजी पाडायचं याच्यावर भर घेतील. जिंकायचं कोणी किंवा कुणाला जिंकवायचं हे सांगतील नाही. 288 तर सोडा, मनोज जरांगे पाटील 8 पण सीट लढू शकत नाही शरद पवारांच्या परमिशन शिवाय मित्रांनो. आणि मनोज जरांगे पाटील तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी परत एकदा सांगतो, मनोज जरांगे पाटील तुम्ही मुख्यमंत्री व्हा महाराष्ट्राचे, आणि त्यानंतर तुम्ही मराठा आरक्षणासाठी जो तुम्ही लढा दिलाय त्याला फळीत करा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसल्यानंतर मराठा आरक्षण कशातून द्यायचं, ओबीसीतून द्यायचं की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं याची जाणीव तुम्हाला होईल आणि तुमच्या हातामध्ये पॉवर सुद्धा राहील. शरदचंद्र पवार साहेबांसाठी जे तुम्ही लढा देताय किंवा त्यांच्यासाठी जे तुम्ही पॉलिटिकल
प्रोपगेंडा चालू होत आहे. हा प्रोपगेंडातून शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये येतील, पण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. परत एकदा मराठा समाजाची फसवणूक होईल आणि मराठा समाज त्याच आरक्षणावर राहील जे आरक्षण ह्याच सरकारने दिलंय, शरदचंद्र पवार साहेबांनी नाही दिलं. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.